आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक मीडियम आकाराचे 2 बटाटे साल काढून असे खिसून घेतलेले आहेत। बटाटे हे कच्चेच आहेत बरं का। ह्यांना काय केलेलं स्वच्छ धुवून ह्याला चांगलं दाबून ह्याचं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि असे कोरडे करून घेतलेले। चांगलं पिळून काढायचं दाबून पाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बरं का, मग पाणी काढून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कच्चे बटाटे जे आहेत ना ते शिजवून घेतलेले आहेत। एवढ्या आकाराचेच हे बटाटे होते, 2 होते। आता ह्याच्यामध्ये काय करायचं, हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये। आता हा शिजवलेला बटाटा बघा मी खिसून घेतलेला आहे। 2 कच्चे आणि 2 शिजवलेले खिसून घेतलेला आहे। आता हाताने जरी चुरला तरी चुरतो, पण काय होतं माहिती आहे का, मोठे मोठे तुकडे राहतात, त्यासाठी आपल्याला असं खिसणीनं खिसून घ्यायचं आहे। सेम आकाराचे हे 4 बटाटे झालेत। थोडासा कमी जास्त जरी असला तरी पण चालू शकतो। मिरची मी कुटून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखटाप्रमाणे घ्या। अर्धा इंच आलं, थोडंसं कच्चं जिरं घेतलेलं आहे, थोडासा ओवा पण टाकला तर ह्याच्यामध्ये चालतो, आणि कुटून घेतलेलं आहे। धने असे दरदरे कुटून घेतलेलं आहे, छोटा 1 चमचा। कच्चं जिरं घेतलेलं आहे, छोटा अर्धा चमचा, कारण कुटताना पण अर्धा चमचा मी टाकलं होतं। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, कोथिंबीर, धुवून नितळून घ्यायचं पूर्ण पाणी, कारण से ओलसर होऊ नये। छोटा अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे चाट मसाला। सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे, मिक्स करून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। तेवढं 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर लागतो, कारण जे शिजवलेला बटाटा पण आपल्याला पूर्णपणे थंड पाहिजे, बिलकुल जरासुद्धा तो बटाटा आपल्याला गरम नाही पाहिजे। आणि अजून एक गोष्ट, जे बटाटा आपण जो कच्चा खिसून घेतला होता ना, त्याचं पूर्णपणे पाणी दाबून काढायचं, नाहीतर काय करायचं, एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून सुद्धा चांगलं दाबून पाणी निघतं, मग ते असं जास्त आपल्याला पीठ लागत नाही। तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित होऊन जातं। अशा पद्धतीत बघा आता हे पीठ झालेलं आहे। असं एकदम पातळ करायचं, जास्त आपल्याला हे जाड बनवायचं नाही। तवा ठेवलेला आहे गरम करायला। त्याच्यामध्ये पहिलं मी थोडंसं तेल सोडून घेते आणि गरम होऊन देऊया। हाताला थोडंसं तुम्ही तेल लावलं तरी चालेल, जास्त असं आपल्याला जाड करायचे नाही आहेत, असे पातळच करायचे। असं सोडून घ्यायचे। तव्यात सोडल्यानंतर जरी पसरले तरी पण चालू शकतात। आता हे मी असे ठेवून घेते, मी हे सगळे अशा पद्धतीने बघा मी सगळे ठेवून घेतलेले आहेत, आणि लगेच हलवायचे नाही आहेत। गॅस मीडियम आहे। एक 2 मिनिटानंतर आपण ह्यांना पलटी करायचे। तवा बघा मी फिरवून घेतलेला आहे, आणि जी पहिलं ठेवलं ना पहिल्या स्टार्टला, त्याला आपण हलवून घेऊया। अशा पद्धतीमध्ये घाई करायची नाही आहे। हे पहिल्या स्टार्टचं ठेवलेलं बघा असं खरपूस चांगलं भाजलं गेलेलं, असंच थोड्या वेळानं काय करायचं, सगळं पलटी करायचं आणि असं कडक एकदम भाजून घ्यायचं। बारीक गॅसवर बघा, पहिले तर सगळ्या मीडियम गॅसवर मी भाजून घेतल्या होत्या, आणि 5 मिनिटानंतर जेव्हा मी पलटी केल्या का नाही, त्याच्यानंतर बारीक गॅसवर बघा मी चांगले भाजून घेतलेले आहेत। एकदम खरपूस अशा भाजलेले आहेत, खूप चविष्ट होतात। एकदा पलटी केल्या का नाही की एकदम चांगल्या भाजल्या जातात, जास्त तेल वगैरे पण लागत नाही, आणि तेल त्याला बिलकुल राहत नाही। अशा बनवायचे, एकदम छोट्या एकदम पातळ जरी बनवल्या तरी पण चालू शकते। साहित्य सांगितले ती बरोबर एकदम साहित्य सांगितलेलं। शिजवलेला बटाटा तुम्ही ह्याच्यामध्ये 1.5 वापरला तरी पण चालू शकतं। मी बरोबर साईजचे बटाटे 4 झालेले आहेत हे। तर आता हे आपण का नाही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। पावसाच्या दिवसात ना हे खायला खूप चविष्ट लागतं, तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा। आता ह्याच्या संग ना हिरवी चटणी, हिरव्या चटणीच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, तर तुम्ही एकदा तशा पण बनवून बघा। तर ह्याच्यावर मी काय करणार आहे, हे चिंच खजूरची चटणी, तर हे अशा पण मी चटण्या अपलोड केलेली आहे, ती पण तशी पण तुम्ही खाऊ शकता। त्याच्यावर हिरवी चटणी पुदिन्याची, ह्यांची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। वरनं ही खारी शेव, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कांदा घेऊ शकता ह्याच्यावर थोडासा, मस्त लागतं। तुम्ही असं झटपट करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।